नमस्कार, मी कावेरी शिंदे। आज आहे गुरुपौर्णिमा। आम्ही चाललेलो आहे आमच्या तिथे जवळ असलेलं श्री दत्तांचं ज्या ठिकाणी वास होता त्या ठिकाणी त्यांचं सुंदर असं मंदिर आहे, तिकडे आम्ही चाललो आहे। तर चल, मी, आरू आणि गणू मामा असे आम्ही तिघजण चाललो होतो। त्यानंतर काटशिवरी फाटा पार करून आम्ही पोहोचलो गदन्यात, जिथून की आम्हाला वरती मंदिरात जायचं होतं। गेले गेले तिथे ही कमान होती। त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे बांधकाम आता नवीनच झालेलं आहे। तिथे संन्यासी लोक असतात त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे। मग पुढचा रस्ता हा असा होता, पूर्ण उतरणीचा रस्ता होता, त्यामुळे गाडीवर बसणं खूप अवघड होतं। मग रस्त्यात आम्ही गाडी उभी केली आणि आता इथून पुढे आम्हाला जायचं आहे पायी पायी। इथे आमच्या भैयाने गाडी उभी केली। चला देखते हे, आणि तुम्हाला पुढचा रस्ता आणि मंदिराचा व्ह्यू कसा आहे ते दाखवते। चला, थोडंच चाललंय आणि आता लगेच आरूचे आमच्या पाय दुखायला लागले, त्याच्यामुळे लगेच मामाच्या कड्यावर। आम्ही लहानपणी इकडे खूप यायचो, कारण माझ्या आजीने महानुभव पंथाचा स्वीकार केला होता, त्यामुळे आम्ही भरपूर वेळेस तिच्यासोबत यायचो। तेव्हा काही नाही वाटायचं, पण आता खूप जास्त दम लागतोय। आणि जो छोट्या छोट्या वाटा दिसतंय तेव्हा आम्ही इथून पळत पळत वरती जायचो, पण आता तितका स्टॅमिना काही आमच्यात राहिलेला नाही। तिला मामाच्या पण कडेवर बसायचं नाही, मामाला म्हणते येतो घे, पण आता इतका स्टॅमिना माझ्यात पण राहिला की तिला घेऊन चालेल। चल चल ना, बघा बघा, चल चल पळ, चलो चलो, भाग भाग। खालचा नजारा इतका सुंदर दिसत होता। तुम्ही सध्या ब्लॉग बंद करू शकता। हा कितीतरी वर्षांपूर्वीचा पाण्याचा तलाव आहे। इथलं पाणी एकदम शुद्ध असतं आणि ते प्यायलाही वापरतात। आणि इकडे समोरच एक मोठं असं खूप वर्ष जुनं असलेलं वडाचं झाड आहे। आणि आता मंदिरही जवळ आलेलंच आहे। कशी जे जे करायचं आहे, अशी अशी करायचं आहे। गणू धर ना, धर ना, आर पण का मामाला घे म्हणा, घे म्हणा मला आजीची घरी। आता कसं वाटत आहे? अशा खूप साऱ्या पायऱ्या चढल्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरात, जिथे की आज खूप जास्त भाविकांची ये-जा चालू होती, कारण आज गुरुपौर्णिमा होती आणि ज्यांनी गुरु केलेले आहे ते या मंदिरात नक्की येतात। त्यानंतर मीही तिथून विडा आणि नारळ घेऊन तिथं अर्पण केलं। त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि थोडं शांत बसून दंडवत वगैरे केला। आणि मग तिथूनच जवळ दुसरं एक मंदिर आहे, तिकडेही मी गेले आणि पाय दर्शन वगैरे घेतलं। नंतर या दोघांनीही दर्शन घेतलं आणि आम्ही अशा दोन्ही मंदिराला परिक्रमा पूर्ण केल्या। त्यानंतर इथे जी मोकळी जागा दिसते ना, तिथे पहिले जेवणाची सोय व्हायची, आताही तसंच काहीतरी असेल, पण सगळं म्हणजे पाडलेलं आहे आणि नवीन केलेलं आहे। इथून सकाळचा व्ह्यू खूप जास्त सुंदर दिसतो आणि हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे। त्यानंतर आम्ही गेलो थोडेसे फोटो काढायला, कारण कुठे गेला आणि फोटो काढले नाही हे आपल्या तत्वातच बसत नाही। आरू, मी आणि मामा खूप जास्त एक्सायटेड होतो, कारण वारं वगैरे इतकं सुंदर सुटलेलं होतं आणि वातावरणही खूप छान झालं होतं। मग काय, आपला मामा लगेच लागला फोटो काढायला। हस ना थोडी, हस ना थोडी। यांचं चालू आहे, तोपर्यंत आपणही आपले 2-3 फोटोज क्लिक करावे म्हणून
थोडीशी काढली आणि मामाचा फोटो काढायला गेला आणि भाजीबाई मध्ये मध्ये येऊन करत होती. त्यानंतर तिला तिथून निघावंसंच वाटत नव्हतं, कारण वातावरण खूप जास्त सुंदर होतं. चल ना बाळा, घर जायचं ना आपल्याला. चला 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 चला. चष्मा दे ना बाळा. बाळा दे ना. उठ ना बाळा. अरे उठ ना. चल ना, घरी नाही जायचं का आपल्याला बाळा. बबडू यारू. कुठं कुठं कुठं. दर्शन करून आता आम्ही चाललो आहे घरी. सो हा रस्ता जाताना खूप जास्त जड वाटत नाही, कारण उतरणीचा प्रवास असतो. तरी पण आमच्या आरोबाईला दम लागतोय. गाडी खाली आता. स्पर्शाने फुलते कात्याच्या पंखात झुंज मोहरते. नक्की सांगा, आणि काही चुकलं असेल तर त्याबद्दल नक्की सांगा, कारण असा पूर्ण व्हॉइस देताना चा व्हिडिओ मी आज पहिल्यांदाच केलेला आहे, त्यामुळे थोड्या फार चुका होऊ शकतात. तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्याही सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाळा, आपली गाडी कोणती आहे? कोणती आपली गाडी? आणि अशी मजा मस्ती करीत आणि देवाच्या दर्शनाने आजचा दिवस संपवला.